ब्रेकिंग बातमीनं पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी भेटल्याचं जे आहे ते अजित पवार यांनी सांगितलंय। राज्यात आणि देशामध्ये पवार साहेबांचं योगदान मोठं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। अजित पवारांनी शरद पवारांचं कौतुक केलंय, तर काल शरद पवारांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। यावेळेला अजित पवारांनी उपस्थिती लावलेली होती। पवार साहेबांना उद्याच्या 12 तारखेला उद्याच 85 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून तिथे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता, गेट टुगेदर होतं आणि तिथं जाणं गरजेचं होतं। त्याच्यामुळे मी पण गेलो होतो, प्रफुल्लभाई पण गेले होते, आम्ही अनेक जण तिथं होतो। आपण टीव्हीवर ते पाहिलं असेल। शेवटी या राज्यामध्ये या देशामध्ये साहेबांचं पण योगदान मोठं आहे, आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्वागतच असेल असं सुनील शेळकेंनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ताकद वाढणार असं देखील सुनील शेळकेंनी म्हटलं। वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असं देखील सुनील शेळकेंनी म्हटलेलं आहे। युती किंवा पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित यायचे का महायुतीत यायचं हा सर्वस्वी अधिकार आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदादांचा आहे। त्यामध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब, हे सर्व नेते मंडळी एकत्रितपणानं विचार करून तो निर्णय करतील। परंतु राज्यामध्ये महायुती जर भक्कम आहे आणि अधिक जर भक्कम होत असेल तर दोन्ही पक्ष एकत्र होत असतील त्याचं आम्ही स्वागत करू। तर नागपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। गेल्या निवडणुकीत शेवटपर्यंत जागा वाटपाबाबत घोळ झाला तसा होऊ नये यासाठी एका आठवड्यामध्ये जागा वाटपाबाबत धोरण ठरवा अशा सूचना शशिकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। मागच्या निवडणुकीला शेवटच्या क्षणापर्यंत घोळ चालू होता। एका आठवड्यामध्येच या असलेल्या संदर्भामध्ये चर्चा करून कुठली जागा त्यांना पाहिजे, कुठली जागा आपल्याला पाहिजे ह्याच्याबद्दल धोरण ठरवून टाका। ती कासवाच्या आणि सच्याच्या शर्यतीसारखी व्हायची। आपण सांगतो कासव मागून हळू आला आणि जिंकला। आता ती तशी परिस्थिती नाही। ससा हुशार झालेला आहे, त्याला कळलेलं आहे मी झोपलो की मी पराभूत होऊ शकतो। आपल्याला आघाडी करायचीच आहे, पण जर आघाडी करण्याच्या संदर्भातून अडचणी आल्या तर आपल्याला जिथे होईल तितक्या जागा लढवण्याची सुद्धा तयारी आपल्या लोकांनी केली पाहिजे। एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। हे विषारी साप आहेत, एनाकोंडाला चावायला निघालेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। एकनाथ शिंदेंनी आधी आरशात पाहिला पाहिजे असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। स्वतः पलटा अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे। माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप एनाकोंडाला चावायला निघाले। तर उद्धव ठाकरेंनी आरशात पाहावं, कोण होतास तू, काय झालात तू। आता मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं। जनमनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत, शरम काढतायत, त्यांना अनाकोंडा म्हणतायत। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने, मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत, त्याच्यावर सह्या करतात, त्याला काढून टाका म्हणतायत। तर ही आपली कुठली राजनीती आहे? आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळं बोलतात? तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय, ते सगळे गिळायला चाललेले आहेत। उद्धवजी, आपण आपली परिस्थिती जर तपासून बघा, एकदा आत्मचिंतन करा, आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत। तर काँग्रेसनं आपल्या लोकांना आमिष देऊन पळवलं असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। आपले उमेदवार पळवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसनं उमेदवारी देऊ नये असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। त्यांना परत राष्ट्रवादीकडे पाठवण्याची पहिली अट काँग्रेस समोर ठेवा, अनिल देशमुखांनी पदाधिकाऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे। काही लोक, काही काँग्रेसवाले तर आपले चांगले उमेदवार, जे निवडून येणारे उमेदवार होते आपले, त्यांना आमिष दाखवून काँग्रेसवाल्यांनी की आपले नेले आणि
धुनेश्वरला मी सांगितलं, त्यांना पहिले सांगायचं आम्ही तुमच्यावर बसतो, पण आमचे जेवढे उमेदवार तुम्ही नेले त्यांना सांगा की तुम्हाला तिकीट देणार नाही आम्ही, ते वापस घेऊन या इकडे पहिले. आणि इकडे येत असेलच तर तेव्हा तुम्ही युक्ती करणार, कारण की आपले उमेदवार तिकडे नेऊन त्यांना जर आपल्याची वाटाघाटी करत असेल, त्यांना सरळ सांगा की आमच्याकडनं जेवढे तुमच्याकडे गेले त्यांना पहिले इकडे वापस पाठवा, मग त्यांना तिकीट द्यायचं की नाही आपण विचार करू. पण त्यांना तिकीट देऊन ही पहिली अट काँग्रेस बरोबर चर्चा करताना आपण ठेवावी, अशा प्रकारची सुद्धा सूचना करतो. झाडे तोडून वाळवंटात कारभार चालवायचा आहे का, असा सवाल उपस्थित केलेला आहे. तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंनी हा सवाल केला. तपश्चर्या ही जंगलात होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही, असा टोला देखील त्यांनी गिरीश महाजनांना लगावला. रामायणापासून प्राचीन काळापासून हे एक वेगळी तिथे नाळ तिकडच्या नाशिककरांची जोडलेली आहे. मग नेमकं ज्या लोकांनी नाशिक दत्तक घेतले असं प्रत्येक प्रचार सभेत सांगत होते, तेच तिकडची झाडं कापायला का निघालेत? तपश्चर्या ही जंगलातच होते, तपश्चर्या ही 5 स्टार मध्ये होत नाही. आम्हाला साधू ग्राम पाहिजे अध्यक्ष मध्ये, आम्हाला माईसचं पण पाहिजे, पण हे सगळं जे पाहिजे ती झाडं वाचून पाहिजे. जर झाडच वाचली नाहीत, जर वसुंधराच वाचली नाही, जर आपली पृथ्वीच वाचली नाही, तर आपण काय म्हणून जगणार आहोत? की नाही तर आपण एकदाच ठरवून टाकूया की संजय गांधी नॅशनल पार्क असेल, तपोवन असेल, अजनीवन असेल, सगळं सपाट करून टाका आणि वाळवंटात आपण आपला कारभार चालवू. तर नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनंतर साधू महंत आक्रमक झाले. तपोवनातील अनेक मंदिरांना मनपा प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली. लक्ष्मीनारायण मंदिर, साक्षी गोपाळ मंदिर आणि शूर्पणखा मंदिरांना नोटीस देण्यात आली. चुकून नोटिसा पाठवल्याचं मनपाचं स्पष्टीकरण आहे, मात्र लेखी आश्वासन नाही. मंदिरच राहिले नाही तर कुंभमेळ्यातील साधू संत राहणार कुठे? महंत राम स्नेहीदास महाराजांचा हा सवाल पाहायला मिळतो. कुंभ का पहला उद्देश्य जो होता है कुंभ का, तो यहाँ मंदिर पूरा करता है, महंतों का, महामंडलेश्वरों का रहने की व्यवस्था करता है, उसके बाद यहाँ रहते हैं. फिर अखाड़े जो प्रशासन से हैंड ओवर मतलब ले लेते हैं जमीन, तो उनसे अखाड़े से मतलब महंत हमारे लेते हैं. तो उसके पहले सबसे यहाँ की व्यवस्था, अब इनको हैंड ओवर करने के बाद साधु रहेंगे कहाँ? मंदिर ही नहीं रहेगा ऐसा लग रहा है. तो ये सब देख करके चिंतित हो रहे हैं. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून त्यांची टिंगल उडवणं चुकीचं असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. अंबानींचा मुलगा हत्ती मागतो, राणा बिबट्या मागतात असं बच्चू कडूंनी म्हटलंय. डुक्कर घ्या आणि त्यांना पोसा, बच्चू कडूंचा खोचक सल्ला पाहायला मिळतोय. रवी राणांच्या बिबट्यावरील वक्तव्यावर बच्चू कडूंनी टीका केली आहे. काय आहे याची टिंगल उडवायची आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर. म्हणजे अशा प्रकारची शेतकऱ्याचे मूळ प्रश्नाकडे न जाता त्याचं टिंगल उडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर चुकीचा आहे ना. म्हणजे तो कोणतं अंबानीचं पोट्ट हत्ती मागते, हे बिबट्या मागते. डुकरं घेणं घेऊन आमचे ते पोसा. एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक सुरू आहे. पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. कालच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. अमित शहा यांच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र युती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे. पालिका निवडणुकांसंदर्भात शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. कालच रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याची ही माहिती.